नमस्कार, मी सौरभ नाईक. आपण पाहताय एनडीटीव्ही मराठीचं विशेष बातमीपत्र महाराष्ट्रनामा. महाराष्ट्र सरकारनं सर्वसामान्यांच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले, कोणत्या योजना राज्यात राबवल्या ज्यामुळे राज्याचा चेहरा मोहरा बदलतोय, याची माहिती आम्ही तुम्हाला या बातमीपत्रात देणार. राज्यातील औद्योगिक विकासाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बीकेसी येथे पल्स 2026 अंतर्गत विशेष बैठक संपन्न झाली. या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्योगांसाठी 33 पैकी 20 परवानग्या आत स्वप्रमाणनावर उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या धोरणाचं स्वागत केलं असून यामुळे राज्यातील व्यापार सुलभतेला मोठं बळ मिळणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्योजकांना आश्वस्त केलं की 2028-29 पर्यंत महाराष्ट्र हे देशातील सर्वात कमी वीज दर असलेलं राज्य ठरेल. वीज दर वाढवण्याऐवजी तो प्रति युनिट 9.97 रुपयांपर्यंत खाली आणण्याचं उद्दिष्ट शासनानं ठेवलेलं आहे. मैत्री पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शकता राखून ठराविक कालावधीत सेवा न देणाऱ्या यंत्रणांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. नो नॉनसेन्स बिझनेस हे सूत्र स्वीकारून उद्योगांसाठी स्थिर व पारदर्शक वातावरण निर्माण केल्यामुळे महाराष्ट्र जागतिक गुंतवणुकीचं प्रमुख केंद्र म्हणून नावारूपास येत आहे. पल्स ही एक अत्यंत मोठी मेडिकल कॉन्क्लेव्ह महाराष्ट्र सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आली. मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंट आणि इंडस्ट्री प्लेयर्स या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने एक अत्यंत मोठा प्लॅटफॉर्म ज्याच्यामध्ये शिक्षण, मेडटेक, इंडस्ट्री, इनोव्हेशन असं कंप्लीट कोलॅबरेशन करण्यात आलेलं आहे. मुंबईतील सामान्य नागरिकांना अत्याधुनिक आणि मोफत आरोग्य सेवा मिळावी या उद्देशानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या पुनर्विकास प्रकल्पाचं भूमिपूजन संपन्न झालं. या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 2,500 कोटींच्या महत्वाकांक्षी विस्तारामुळे रुग्णालयातील खाटांची संख्या 1900 वरून थेट 3,286 पर्यंत वाढणार आहे. या प्रकल्पात 13 मजली विशेष कॅन्सर केअर सुविधा, 40हून अधिक अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स आणि डॉक्टर नर्सेससाठी 25 मजली स्वतंत्र निवासी इमारतीचा समावेश आहे. 1947 मध्ये केवळ 60 खाटांपासून सुरू झालेल्या या रुग्णालयाचं आता भव्य मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर होत असून प्रत्येक मुंबईकरांना दर्जेदार उपचार मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अधोरेखित केलं. माननीय प्रधानमंत्री मोदयांची प्रधानमंत्री जनकल्याण योजना, राज्य सरकारची महात्मा फुले जनकल्याण योजना, मुंबई महानगरपालिकेने उभं केलेलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर, या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून मुंबईकर असो की महाराष्ट्रातला कुठलाही नागरिक असो, प्रत्येक गरीबाला मोफत आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्याचा संकल्प हा आपला आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबई आणि परिसर पूर्णपणे झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान राबवण्याचा संकल्प उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. शेती, उद्योग आणि पायाभूत सुविधांसोबतच सर्वसामान्य मुंबईकरांच्या हक्काच्या घरासाठी शासन कटिबद्ध असून महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा ठाम निर्धार उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना दर्शवला. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून यासाठी वरिष्ठ सचिवांची विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विशेष उपस्थितीत झालेल्या या बैठकीत कांदा निर्यात वाढवण्यासाठी आणि दर स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारशी तातडीनं समन्वय साधण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक, पुणे आणि सोलापूर यासारख्या प्रमुख जिल्ह्यात क्रॉप डायव्हर्सिफिकेशन राबवून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न देणाऱ्या पर्यायी पिकांकडे वळवण्यावर भर दिलाय. राज्यातील प्रलंबित पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्न झाली. या उच्चस्तरीय बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री शिवेंद्रसिंगराजे भोसले यांची विशेष उपस्थिती होती. प्रगतीपथावर असलेल्या विकास कामांचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि सामाजिक विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व संबंधित विभागांना समन्वयानं काम करून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश दिले. तर या होत्या या आठवड्याच्या महत्त्वाच्या बातम्या. पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात. नमस्कार.